राम राम मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो. जवळजवळ आता 4:30 वाजत आली ती आपलं तिकडल्या साईडला बघा पाळी माराचं काम चालू आहे. आपल्याला इथं मऊसूत रान झाले. काल थोडासा पाऊस आला त्यामुळं काय जमलं नाही, पण आता दुपारची वेळ आहे. रान बी मस्तपैकी वापसले आणि आपल्याला आता लवकर पेरणीला सुरुवात करायची आहे. त्यामुळं आपले पाळी घालायचं चालू आहे. तिकडल्या साईडला तो बैल उभारले तुम्हाला दिसत असतील. तर ही 1 एकरचं आपलं त्या झाड दिसते का चिचचं, तिथवर ही 1 एकरचा तुकडा आहे. तर आपल्याला ह्याला पाळी घालूनच उद्या जमलं तर सोयाबीन पेरून घ्यायचं. अजून बरंच रान आहे, जवळजवळ 2.5-3 एकर रान अजून पाळी ही ती घालायचं आहे. तरी जमलं तर पाळी घालून आपल्याला पेरून घ्यायचा उद्या. तर बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या दाखवेन. पण आता सध्या पाळी मारत चालू आहे. मस्तपैकी रान बी एकदम मऊसूत झाले. आई शपथ मित्रांनो, इतका ऊन जर बेकार लागाली का नाही काही सांगू नका. कारण आभाळाचं ऊन भरपूर लागाले, त्यामुळे उकाडा बी भरपूर आहे. तर आज पूर्ण दिवस उन्हाला थोडंसं कमी नाही, भरपूर ऊन पडायचं. 4-4:30 वाजले तरी सहित भरपूर ऊन लागाले. तर चला राजा असू द्या म्हणलं आपले व्हिडिओ काढून तुम्हाला बी टाकाव. तर जाऊ तुम्हाला मी पाठीमागल्या कॅमेऱ्याने दाखवतो. बघा आपलं रान कुठवर पाळीचं झाली कोरड राहिली. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर उद्याचा बघू ब्लॉग जमलं तर आपलं एवढं पेरणी करून घेऊ, कारण पाऊस बी उघाड दिला आहे. त्यामुळं आपलं होता होईल तेवढं लवकर रान आपलं तयार करून पेरणीचं नियोजन चालू आहे. तर सगळं आपलं तयार आहे, फक्त आपल्याला थोडं पाळी घालून पेरणी करून घ्यायची आहे. तर एवढं पाळी घालू बघू. उद्याच्या ब्लॉकमध्ये जमलं तर तुम्हाला पेरणीचं दाखवेन. अजून 2-2.5 एकर आपलं पाळी घालायचं राहिले, भरपूर काम आहे ते. तर चला ब्लॉग कंटिन्यू व्हा. तर बघा इकडं बैल उभा केली ते आपण रान तिकडं पट्टावर दिसाल तेवढं झाले. त्याला साईडला वातावरण असं आहे, ऊन बी भरपूर लागाले. आता झाडामुळे तेवढं वाटत नसेल, पण एकदम हिरवगार कसं झालं आहे का. तर एवढं रान भरपूर राहिले, थोडंसं मारले कारण ऊन लागाल त्यामुळे आपण काय लवकर मारायला सुरुवात केली नाही. साडेपाच 6 वाजले मित्रांनो. बऱ्याच वेळ झाला आपण आहोत हाणतोय. तर इकडं घास गवत न्यायला आलतो. घास गवत बी आपलं कालाला चालू केले, मस्तपैकी हिरवगार घास गवत आले हे का जनावरला. कारण आता बैलावाला कामं हे ती भरपूर लागते ते. तर ते काम राहिले म्हणजे हिरवं जरा खाली की पोटं भरते ते. तसं बांधलं आहे ते भरपूर झाले, तर परी पण आपलं हिरवं थोडंसं राहावं त्यामुळं आपलं गवत मस्त आले. एखाद्या साईडला दिवस मावळाला आहे. आता 5:30-6 वाजत आली ती. तेव्हा तिकडं आपली बैल सुली ती चराला. तर बऱ्यापैकी रान झाले. थोडं 1 पट्टा 1.5 पट्टा इथून इकडं राहिले का तुम्हाला पांढरं दिसत असेल. आपलं ते हिरवं जी बांध दिसाले तिथवर हा 1 पट्टा 1.5 पट्टा सकाळी तेवढं मारून घेऊ. तर कारण बैलावाला बी भरपूर वेळ झालं, आपण 3 वाजता झोपलो होतं. तर आता 5-5:30-6 वाजले ती म्हणून सोडा थोडं वेळ खातेली दिवस आहे तर. कारण सकाळी आपलं थोडंसं तेवढं मारून परत आपल्याला पेरणीला तयार करता. रान तर काय तयार झाले, पण पेरणीला पुन्हा सुरुवात करायला म्हणून सोडून दिले. तर तिकडं बैल खायला ते म्हणतं तर आपण वैरण काढून घ्यावं. तर असू द्या बघा. आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये. म्हणलं सांगा तुम्हाला बी पेरणीची तयारी आपल्या इकडे चालू आहे. तर तुमच्या इकडे कसं काय पेरणी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर उद्या भेटू बघू. जमलं तर उद्या पेरणीचा बी व्हिडिओ टाकेन. तर ओके, धन्यवाद.